बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। मैं करके देती हूँ और करना है मुझे। आगे ना चीफ गेस्ट आगे उन्हें तो भी नहीं, मैं तो आराम से बोला। हाँ हाँ चालू है फिर से एक बार दबाओ, नजीक पकड़ो ऐसा। जायसवाल महिला संगठन की सह सचिव मैं श्वेता विकास जायसवाल की ओर से आप सभी को नमस्ते और राम राम। और मैं आज जायसवाल महिला संगठन की ओर से आप सभी का स्वागत करती हूँ। हम इस कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन से करेंगे। दीप प्रज्वलन के लिए मैं संगठन के अध्यक्षा कंचन दीदी और हमारे बॉडी मेंबर्स जैसे कि रश्मि दीदी, उमा आंटी, चंदा दीदी, सारिका दी, रचिता दी, दीपाली दी, श्वेता दी, प्रीति, माया दीदी, सुषमा दीदी, युवा अध्यक्षा तनिष्का और युवा बॉडी मेंबर्स को स्टेज पर बुलाओ। दीदी, आशा लता जी, रंजना चाची, मंगल जी, कमलेश जी, मधु आंटी, सविता दी, शिल्पा दी, मंजू दी, स्वाति दीदी, अर्चना दीदी, रुचिका दी को स्टेज पर बुलाना चाहूँगी। हमारे आज के गेस्ट
रेखा जी राठी और सुजाता जी भावठानकर और माधुरी जी दुप्पड़, आप भी दीप प्रज्वलन के लिए स्टेज पर पधारें। बैक स्टेज खड़े हो जाइए सारे, ऊपर ऊपर। सभी जन करेंगे एक साथ हमारे पूर्वाध्यक्ष सभी पूर्वाध्यक्ष दीप प्रज्वलित करेंगे। सिर्फ हमारे पूर्व अध्यक्ष ही दीप प्रज्वलन करेंगे। सभी माधुरी जी, इनका मैं शब्द सुनने से बहुत बहुत हार्दिक स्वागत करती हूँ। दीदी ने मेरे शब्दों को मान दे के आज जायसवाल महिला संगठन में दीप प्रज्वलन करने के लिए यहाँ की। उनका शेड्यूल बहुत व्यस्त रहता है, पता है। और हमारे मतलब मेरी ये मारवाड़ी है तो ऑफकोर्स हमेशा मारवाड़ी रहने ही वाले हैं। और रेखा दीदी को मतलब पूरे समाज में अलग अलग मतलब उनके लिए ऐसा नहीं है कि वो माहेश्वरी में ही खाली ये है, वो तन मन धन से मतलब सारे लोगों की सेवा करते जिनको जरूरत रहती है। लायनेस क्लब में भी उन्होंने डायलिसिस मशीन वगैरह मतलब XYZ अनगिनत मैं मतलब बता ही नहीं सकती। और हमारे होने वाले राष्ट्रीय अध्यक्ष हैं वो मारवाड़ी समाज के, और उन्हें दान शुल्क कर न बोला जाता है। हेलो, सारे पास्ट प्रेसिडेंट्स यहाँ पर मौजूद हैं, उनको भी मैं तहे दिल से धन्यवाद देती हूँ। सारे पास्ट प्रेसिडेंट्स को थैंक यू, थैंक्स अ लॉट। सब मिलकर आए हैं आपका स्वागत करने, हम सब मिलकर आए हैं। चेहरे पे मुस्कान, हाथों में मोती की माला लाए हैं, हाथों में मोती की माला लाए हैं। और रश्मि दीदी से अनुरोध करती हूँ कि वो रेखा जी राठी का सत्कार करें। कृपया सब लोग तालियां बजाएं। मैं चंदा दीदी से अनुरोध करती हूँ कि मृणाल जी भावस्कर इनका सत्कार करें। कृपया सब तालियां बजाइए। और रश्मि दीदी को अनुरोध करती हूँ कि वो अनघा कोरटकर इनका सत्कार करें। अनघा कोरटकर जी का सत्कार करने वाली नेता दी से विनती करती हूँ कि वो सात्विक शैलेंद्र जायसवाल इनको ट्रॉफी देकर बधाई दे।
एक मतलब उस दिन थोड़ा सा यानी 10-12 का जो सत्कार हुआ था उसमें एक नाम हमारे तरफ से छूट गया था, उसके लिए हम क्षमस्व है। ऋतु भाभी उनके साथ ऊपर आएंगे आप भी। हमारे समाज के बच्चे ऐसे ही आगे बढ़। गुप्त नवरात्रि शुरू हुई है। आज गुप्त नवरात्रि का दूसरा ही दिन है। गुप्त नवरात्रि में हमें यहाँ पूजा करने का अवसर मिला है। यहाँ पूजा गुप्त नवरात्रि में आप सभी के हाथों से की जा रही है। यहाँ विधि धन और समृद्धि सौभाग्य के लिए की जाती है। लक्ष्मी माँ हमें दर्शन देने के लिए यहाँ आ रही है। यहाँ झांकियाँ बहुत ही सुंदर और आकर्षित है। और उनकी टीम यहाँ पर आई है, धन्यवाद। उनका ये कॉन्सेप्ट था कि सनातन धर्म को हमें आगे बढ़ाना है, बस ये शब्द। और हमारी मीडिएटर नीता थी, नीता कन्या, एक बार जोरदार क्लैपिंग इसके लिए। और ये महालक्ष्मी की संकल्पना मतलब मेरे दिमाग में थी, बट मेरे सारे टीम मेंबर्स ने उसको उठा के पकड़ा। तो धन्यवाद, जितने बार बोलूँगी उतने बार कम है। युवा टीम भी और मेरी टीम भी, थैंक यू, धन्यवाद धन्यवाद। हे मातृभूमि प्रिय पावन पुण्य भूमि, हे
मातृभूमी प्रिय पावन पुण्यभूमी हे आर्यभूमी तुझ वंदन धर्मभूमी सर्वस्वार्पणासो तुझ्याच कामी भावे कृतार्थ करुणी तुझ धन्यामी हे ईश्वरा सच्चिदानंद रामा आम्हाशील चारित्र्य ध्यावज्वल भावे सती सद्गुणी धीरामी असे या आम्हा शक्ती बुद्धी बल देशात धर्मार्थ कायाची जावी बसो अंतरी पूर्ण हिंदूपण सीता सती पत्नी वीरलक्ष्मी तसे प्राप्त हो आम्हा जीवन। भारत माता की जय। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। राष्ट्रसेविका संचलित महिला पौरोहित्य वर्ग या पद्धतीने आपल्या छत्रपती संभाजीनगरामध्ये एक महिलांसाठी पौरोहित्य वर्ग चालवला जातो, ज्याला चालू करण्याचं भाग्य देवा ईश्वरी शक्तीच्या अधिष्ठानामुळे किंवा भगवतीच्या कृपेने मला मिळालेलं आहे। आणि त्यापैकी काही भगिनींसह किंवा काही सेविकांसह आता मी इथे तुमच्या या कार्यक्रमात उपस्थित आहे। जयस्वाल महिला संघटन या संघटनेचे मनपूर्वक सुरुवातीलाच धन्यवाद देते त्यांना। असा सुंदर उपक्रम त्यांनी आयोजित केला आहे त्याबद्दल त्यासाठी केलेली आकर्षक अशी आरास किंवा सजावट आणि प्रामुख्याने भारत मातेच्या किंवा भारत देशाच्या नकाशामध्ये देवीला प्रस्थापित करून ही पूजेची जी मांडणी केली आहे त्याच्याबद्दल संघटनेचं किंवा तुमची जी मुख्य कार्यकारिणी आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते। अशा संकल्पना राबवल्याशिवाय राष्ट्रीयत्व किंवा आपल्या धर्माचं महत्त्व चालू पिढीच्या हृदयापर्यंत जाणार नाही आणि त्यासाठी अशा राष्ट्रीय एकात्मकता दाखवणाऱ्या आणि आपल्या धर्माचं पावित्र्य आणि आपल्या धर्माची शिकवणूक पुढे जाण्यासाठी जे काही लागतं ते रुजवण्याचं काम या कार्यक्रमाच्या आधारे तुम्ही केलंय त्याबद्दल मनपूर्वक तुमचे अभिनंदन। आणि आम्हाला ही संधी महिला पुरोहिता म्हणून महिला संघटनाने दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार। कुठलं संघटन एक स्त्री आणि पुरुष ही जीवनाची किंवा जीवनाच्या रथाची दोन चाकं ती बरोबर चालली तरच जीवन अर्थपूर्ण होतं। त्यामुळे जरी महिला संघटन असलं तरी सुद्धा संघटनेला पाठिंबा हा पुरुषांचा असतोच आणि त्याचाही प्रत्यय आपल्याला इथे या ठिकाणी येताना दिसून येतो। तर या महालक्ष्मीच्या कुंकुमार्चन पूजेसाठी आपण सुरुवात करणार आहोत। त्यासाठी आपल्याला आचमन करायचं आहे। जे दोघे जण बसले त्यात पुरुष करेल, स्त्री त्यांच्या उजव्या हाताला हात लावेल आणि जे एकट्या बसतात त्यांनी स्वतः आचमन करायचे। उजव्या हाताला या पद्धतीनं गोकर्ण मुद्रा ना पहिलं बोट दुमडून घ्यायचं, अंगठा त्याच्यावर ठेवायचा, डाव्या हाताने या उजव्या हातावर पाणी घ्यायचं। प्रत्येकाने पाणी घ्या, घेतलं। ओम केशवाय नमः मान आणि हात वर करून पिऊन टाकायचंय। तुम्हाला सध्या म्हणायचं काहीच नाही, फक्त कृती करायचे। परत पाणी घ्या, ओम माधवाय नमः पिऊन टाकायचंय, हात आणि मान करून वर करून। परत एकदा पाणी घ्या, ओम माधवाय नमः। परत पाणी घ्या हातावरती। आता हातातलं पाणी खालच्या तामनात सोडून द्यायचंय। ओम गोविंदाय नमः पलीतलं पाणी हातावर घेऊन तामनामध्ये समोरच्या सोडून द्यायचंय। हीच क्रिया आपण परत एकदा करणार आहोत। ओम केशवाय नमः पाणी प्या। ओम नारायणाय नमः गोविंदाय नमः हात पुसून हात जोडून बसणारे सगळेजण आपण ईश्वराची नावं घेतोय। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम
ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. पुन्हा एकदा पळीवर पाणी हातावर घ्यायचं. ओम प्रणवस धरून ठेवायचं आता. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. हातातलं पाणी तांदळात सोडून द्यायचं. पहिली 2 बोटं या पद्धतीने दुमडून उजव्या हाताच्या अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या बाजूने श्वास घ्यायचा. लेफ्ट डावी म्हणजे लेफ्टनी श्वास घ्या. दोन्ही नाकपुड्या बंद करून थोड्या वेळ रोखून धरा. उजवी म्हणजे राईट नाकपुडी उघडी करा. श्वास सोडून द्या बाहेर. तिकडनंच घ्या. परत रोखून धरा. आता डावी नाकपुडी उघडी करा आणि श्वास सोडून द्यायचा. पुन्हा हात जोडून बसायचे. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम् ओम आपो. सगळ्यांनी आपला उजवा हात राईट हँड रमेशाय नमः, श्रीमन्महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः, एतद्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, अविघ्नमस्तु. या पद्धतीने काही देवतांना नमस्कार केले. त्याहीपेक्षा काही देवता जास्त महत्त्वाच्या असतात. काहींना नुसतं नमस्कार करून भागतं, काहींची प्रार्थना करावी लागते. तेव्हा काही श्लोक म्हणणार, पुन्हा एकदा हात जोडून बसणार. समकश्य आपलं नाव घ्यायचं. शर्मणा एवं शर्मणी, कारण काही पुरुष काही स्त्रिया आहेत. तेव्हा असे सगळे आता आपण संकल्प सोडतोय. म्हणा श्री महालक्ष्मी देवता प्रीत्यर्थम पंचोपचार पूजन तथा कुंकुमार्चन पूजनम अहम करिष्ये. त्या अक्षतेवर पाणी टाकायचे आणि तामणामध्ये सोडयुक्त षडंगन्यासंच करिष्ये. परत एकदा पाणी सोडा. आदौ निर्विकता सिद्ध्यर्थम महागणपते स्मरणंच करिष्ये. हात जोडून बसणार. जसं इतर देवतांना आपण संकल्प सोडला, आताच मी काय करणार आहे याचा सर्वप्रथम त्या गणरायाला प्रार्थना करूया आणि मग पूजेला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यनायक. पळीवर पाणी घ्यायचे हातात, हातावरून सोडून टाकायचे. अनया पुनया महागणपते प्रियताम. कोई भी आपने से एक अगरबत्ती के गणपति जी को एक फूल चढ़ा सकता है तो अच्छा रहेगा. चंदन लगा के फूल चढ़ा. समर्पयामि नमस्करोमि. सगळ्यांनी गणेशजींना नमस्कार करायचा आहे. ज्या पंचमहाभूतांनी हे जग बनलेलं आहे, तीच पंचमहाभूत घेऊन आपण इथे पूजा करतो आहोत ना. त्यामुळे त्या पंचमहाभूतांची पूजा करणं म्हणजेच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं. सगळ्यात पहिले पूजा करणार आहोत ज्या आसनावर आपण बसलो आहोत. ते आसन आहे म्हणून ही पूजा करणं शक्य आहे. आणि ते आसन पृथ्वीने धारण केलंय आणि त्या पृथ्वीला विष्णूजींनी धारण केलेलं आहे. त्यामुळे त्या तिघांनाही नमस्कार करूया श्लोक म्हणून. सगळ्यांनी आपापल्या आसनाला दोन्ही हात लावायचे समोरनं. पृथ्वी इति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषि कूर्मो देवता सकलैः छन्दःआसने विनियोगः. पृथ्वी त्वया नृता लोका देवी त्वं विष्णुराधृता. पंचधारयमान् देवी पवित्रं कुरु चासनं. हात वरती घ्यायचे आणि त्या पृथ्वी अर्थात आसनाला नमस्कार म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची. हे आसन आहे सुंदर बसायसाठी, म्हणून मी हे देवते तुझी पूजा करू शकतोय. जसं आपण या पंचमहाभूतांची पूजा करणार आहोत, त्याचबरोबर माझ्या अंतरंगात देखील हा पंचमहाभूत ही अस्तित्वात आहे आणि त्यांनीच हा देह बनलेला आहे. तेव्हा या देहाच्या अंतर्गत असलेल्या पंचमहाभूतांप्रती कृतज्ञता अर्थात न्यास करणार आहोत. सगळ्यात आधी उजव्या हाताचा अंगठा या पद्धतीनं आपल्या हृदयावर ठेवायचा आहे. ओम तत्सवितुर्हृदयाय नमः. पहिलं बोट घ्यायचं आहे टाळूवर, लहानपणी बाळाचं हलतं ना तिथे ठेवायचं आहे. ओम
ओम रेण्य शिरसे स्वाहा. मधलं बोट घ्यायचंय, शेंडी असते जिथे तिथे आकाश तत्वाचं पूजन करण्याचे. ओम भर्गो देवस्य शिखाये वषट. दोन्ही हात जोडायचे एकमेकांना आणि आतल्या बाजूनी फिरवून आणायचे 3 वेळा. ओम धीमहि कवचाय हुम. विरुद्ध दंडावरती हात टेकवून टाकायचा. 3 बोट या पद्धतीने करायचे. 2 डोळ्यावर, मधलं बोट आज्ञा चक्रावरती या पद्धतीने. ओम धियो यो न नेत्रत्रयाय वौषट. आता डावा हात असा समोर धरायचा, उजव्या हाताने टिचकी वाजवायची. ओम प्रचोदयात अस्त्राय पट. डाव्या. शेवटचं काय आहे, आनंद व्यक्त केला की ही पंचमहाभूत माझ्या शरीरात आहेत आणि ती मला जाणवली आहे. देव बनून देवाची पूजा करायची असते आणि म्हणून जसं बाह्य रंगात असलेल्या देवतेची पूजा करणार तशीच अंतरंगात असलेल्या देवतेची आपण पूजा केलेली आहे. आता पाण्याने भरलेला जो कलश आहे आपल्याकडे, त्या पाण्याचं अर्थात वरुण देवतेचं आपण पूजन करणार आहोत, जलतत्वाचं. प्रत्येकाने आपापल्या कलशावर उजवा हात तळवा बरोबर झाकून ठेवायचा या पद्धतीनं. उजव्या हाताचा तळवा कलशावरती हात ठेवायचा. जे नाही वो मैंने ये कलश दिखाने ये वाला पोर्शन कलश के ऊपर आना चाहिए, उंगलियां नहीं. मधला तळवा कलशावर. दोघं पूजा करतायत, दुसऱ्याने हाताला हात लावायचा. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये त्रिगुणा संलाः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अंगैष सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अग्रगायत्री सावित्री शान्ति पुष्टि करितता आयातु देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलशाय नमः. चंदन लगाइए बाहर से कलश को, एक फूल और थोड़ी अक्षत या बाहर से या पानी के अंदर भी डाल सकते हैं. दोनों तरीके से पूजा हो सकती है. कलश देवताय नमः. सकल पूजा ते गंधाक्षत पुष्पां समर्पयामि. सब लोग करें. डाव्या हाताच्या तळव्यामध्ये उजव्या हाताचा अंगठा ठेवायचा आहे. ठेवला. आता डाव्या हाताची बोट बंद करून अंगठा झाकून टाकायचा आणि डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या हाताची बोट एकमेकांना जोडायची. बघा झाला की शंख तयार. शंखादो. जरा जवळ जाऊन दाखवा सगळ्यांना ज्यांना कळलं नाही. शंखादो दैवत्यं कुक्षौवर्येवता कृष्णे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवस्य चान्यया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजये. मां पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विद्रुतः करे अग्रतः सर्वदेवानां पाञ्चजन्य नमोस्तुते. ओम पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्. शंख मुद्रां प्रदर्श. अर्थात आकाश तत्व की पूजा. घंटा देवतायै नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. घंटा को जगह पर रख दीजिए. दीप सुरुवातीलाच आपण दीप प्रज्वलन केलेलंच आहे, पण तरी सुद्धा त्या दीपाचा आपण पूजा करूया. शक्यतो नेहमीच पूजा करताना आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवावा आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवा. प्रयत्न करावा. फार सहज शक्य नसेल, नाही बदलाव केला तरी नेहमीसाठी लक्ष्मी आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. भो दीपभूतारस्वै ज्योतिषां पतिरव्ययः. यावत् पूजा समाप्तिः स्यात् तावत् मां सुस्थिरो भव.
एक दो जो भी दिए हैं एक एक फूल में चंदन हल्दी कुमकुम अक्षत लेके दीप को चढ़ा दीजिए। सप्त नद्या आणि सप्त सागर मन हो चंगा तो काठवत में गंगा। त्यामुळे या पद्धतीने श्रद्धाभाव असेल तर असं सप्त नद्या आणि सप्त समुद्रांचं पाणी या कलशामध्ये निर्माण झालेलं आहे। तेव्हा ते पाणी थोडंसं हातावर घ्यायचंय स्वतःच्या अंगावर आणि संपूर्ण पूजा साहित्यावर, देवाच्या अंगावर नाही, प्रतिमेच्या अंगावर नाही, स्वतः आणि आणलेलं साहित्य कुंकू असेल, हळद कुंकू फुलं असतील एका फुलाने उडवलं तरी चालेल, हातावर घेऊन उडवलं तरी चालेल। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यस्मरेत् पुंडरीकाक्षं समायाभ्यन्तरशुचिः। या पद्धती म्हणून ह्या बोटाने कुंकू सोडायचं आहे, हवन झालं त्याचं। त्यानंतर हे आहे वायू म्हणजे पितरतत्व म्हणून त्याला पण बंद करून टाकायचं आहे। आणि आकाश आणि जलतत्व हे वापरायचे आहेत। पृथ्वी तत्व जलतत्व अग्नीच्या संपर्कात आलं तर अग्नी टिकणार नाही, म्हणून ही दोन बोटं सोडून द्यायची आणि या तीन बोटांनी या पद्धतीनं कुंकुमार्चन। वर्ण नाही, समर्पण आहे, त्यामुळे ह्या पद्धतीनं लीनता असायला हवी। हात खाली असणारे या पद्धतीने हळवा। त्याचबरोबर जर पादुका असतील तर प्रश्न नाहीये, पण जर मूर्ती असेल किंवा कॉईन असेल ज्याला चेहरा आहे अशा मूर्तीवर एक कुंकुमार्चन करताना एक फूल हातात ठेवायचे आणि मधनं त्या मूर्तीचा किंवा त्या कॉईनचा चेहरा स्वच्छ करायचा। डोळ्या देवाच्या आपल्याला चालतं का? आपण सगळ्या स्त्रिया जरा इकडे झाले चालत नाही, कुंकू नाही लगेच आरशात बघून। तेव्हा देव आहे, देवाच्या डोळ्यात निश्चितपणाने त्याच्या डोक्यावरती आपण अर्चन करणार आहोत, पण आदनमधनं त्याचा चेहरा विशेषत्वाने डोळे नाक स्वच्छ राहतील यासाठी एक फूल वापरायचे, त्या फुलाने चेहरा स्वच्छ करत राहायचा। म्हणजे कुंकू व्हायचं हळूहळू ते पायात तयार आहे। एकाच हाताने करा कारण लाल होतं, नंतर तुम्हाला इतर काही करावं वाटतं तर दुसरा हात रिकामा राहील। उजव्या हाताने या पद्धतीने तुम्ही एका वेळी 2 जण असले असतात, दोघांनीही अटेंड केलं तरी चालणार आहे त्याच मूर्तीवर, किंवा कुटुंबाचे अजून 2 पेक्षा जास्त असतील तरी फक्त 3 एकत्र 2 चालतील, 4 पण चालतील आणि एकटा पण चालतील। 3 जणांनी एकत्र करू नका, एवढं फक्त लक्षात ठेवा। ठीक आहे, तयार आहात सगळे? आपण आता श्री सूक्त म्हणणार आहोत। प्रत्येकाने कुंकुमार्चन करायचं, एक फूल ठेवायचं ज्या फुलांनी बरोबर कुंकुमार्चन आपण करणार आहोत। ज्यांना येतंय त्यांनी तोंडाने श्री सूक्त म्हणायला हरकत नाही। तर या सुरात ओम अरुणकमल संस्थाता या शुभ्रवस्त्रावृता या वीणामृदण्ड मंडितकरा या पद्मासना या ब्रह्मदेवी मुभावये श्रीर्मादेवी कृष्णां कांसो स्मितां हिरण्यप्राकारां प्रभासां यशसा बलन्त्यं श्रियलोके देवदुष्टामधारां तां पतिनीं शरणः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्चराया अलक्ष्मीः उभयतु मां देव सखीर्तिष्ठमणिना सह कीर्तिमृद्ददातु मे क्षुत्पिपासामलानि लक्ष्मीर्नाशयाम्यहम् अभूतिन समृद्धिं च सर्वान् निर्दनिग्रहात् गन्धद्वारान्धुरादर्शां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरेण सर्वभूतानां कामिहो भावये श्रियम् मनसक्ताममाकोटिं वाचः सत्यवशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रेष्ठेतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवकर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानीं चन्द्रां हिरण्मयं लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रायश्कर्णेयष्ट्यं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयं लक्ष्मीं जातवेदो महावः
यस्यां हिरण्यं प्रभूतङ्गाभूतास्योष्मा विन्देयं पुरुषाणः हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः तां महावः जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यां विन्देयं कामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वं रथमद्यां हस्तिनाथप्रबोधिनीं श्रियं देवीमुपवये श्रीर्मादेवीर्जुषतां कामसोऽस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्राय ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभासाय यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां तां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिः सर्ववृक्षोऽतबिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्याम् अलक्ष्मीः उपेतु मां देवसखकीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलय ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्मुदमे गुहात् नित्यपुष्टाकरीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां गामिनोपवये श्रियं मनसः काममाभूत्यं वाचसत्यमशीमहि पशूनामुपमन्नस्य मयि श्रीश्रेताय यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवकर्तम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रां यष्टमीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः तां महावः जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योष्मान् विन्देयं पुरुषाणाम् ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः तां महावः जातवेदो लक्ष्मीमन्पगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वां रथमद्यां हस्तिनाथप्रबोधिनीं श्रियन्देवीमुपवये श्रीर्मादेवीजुषतां कामसोऽस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्राय ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासाय यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टाः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तराया च बाह्या लक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलय ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्नुर्मे गृहात् गन्धद्वारान् दुरादर्शान् नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामियोपवये श्रियं मनसः काममापूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीशैताय यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवकर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवस्मे गृहे निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रां यष्टमीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः
दासोष्वान् विन्देयं पुरुषाणाम् प्रबोधिनी श्रियं देवी उपाध्ये श्रीमादेवी कामसोसितां हिरण्यप्राकारामान्द्रायते पद्मेशितां पद्मवर्णां तामिहोपव्ये श्रियं चन्द्राप्रभासाय शरद्यो श्रियल्लोके देवदुष्टामदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये कुले मातरं पद्ममालिनी आपसृजन्तु सिद्धानि चित्रितवसमे गृहे निजदेवी मातरं श्रियं वासयमे कुले आर्द्रां प्रचणे पौष्टिं विमलां पद्ममालिनी जातवेदो माव तां माव जगोदिनी श्रियं देवी मुपवये श्रीर्मादेवीर्जुषतां तां सोस्मितां हिरण्यप्राकारां माद्रां चलन्ति वृत्तां तर्पयन्ति पद्मेशितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासाय शशाकलन्ति श्रियल्लोके देवदुष्टां दासोष्वान् विन्देयं पुरुषाणाम् ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीर्लक्ष्मीं जातवेदो महावः तां महावः जातवेदो लक्ष्मीमनुपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयङ्गामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वां रथमध्यां हथिनादप्रबोधिनीं श्रियं देवी उपवये श्रीर्मादेवीर्जुषतां सोस्मितां हिरण्यप्राकारामान्द्राय ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मेसितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासाय यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवदूतामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्वेदशतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षो कर्तवेन प्रजाभूता मयि सम्भवकर्मः श्रियं देवीमुपवये श्रीर्मादेवी जुषतां तां सोऽस्मितां हिरण्यप्राकारां मार्गाय ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मेसितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासाय यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतात्मावृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽधबिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च पाया लक्ष्मीः उपैतु मां देव सककीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलानि ज्येष्ठां लक्ष्मीर्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वानिर्वृत्मे गृहात् गन्धद्वारान् दुरादर्शान् नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीशैतायशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवकर्दम श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः। वो छोटा वाला 2 वाला वस्त्र उपवस्त्रां समर्पयामि। चंदन या गिला हुआ कुमकुम जो भी है आपके पास भगवती को चढ़ाएंगे। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ कुंकुमाक्ता सुशोभिताः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरी। जो भी है आपके पास सब हाथ में लेके रखिए। माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मयार्दानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यतां। श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः। यथा कालोद्भव पुष्पं समर्पयामि। अब धूप जलाएंगे सब लोग। जलाया हुआ है तो भगवती के सामने से हल्के हाथ से छाती से लेकर चेहरे तक 3 बार घुमा के लेके आना है। वनस्पति रस धूप, हाँ दीप नहीं, धूप धूप
धूपोऽयं प्रतिगृह्यतां श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः। धूपम आग्रापयामि। अब निरंजन यानी कि घी का दिया जो है वो हाथ में लेके भगवती के सामने से कम 3 बार छाती से लेकर चेहरे तक राइट लेफ्ट क्लॉकवाइज घुमाना है। आचंचवर्ति संयुक्तां वहनिनायोजितं मया भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने। श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः। दीपं दर्शयामि। अभी अगर वो चौरंग के ऊपर जगह है तो ठीक, वरना नीचे पानी से मंडल करिए। ये दो उंगलियां पानी में डुबा के इस प्रकार चौकोन यानी कि मंडल बना के उसके ऊपर प्रसाद रखना है। नैवेद्यं गृह्यता देव भक्तिं मे यचलां कुरु ईप्सितं मे वरं देहि परत्रं च परांगतिं शर्करा खण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च आहारं भोक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः। नैवेद्यं समर्पयामि। हाथ में पानी लेके जो भी चढ़ावा नैवेद्य आपने दिखाया उसके क्लॉकवाइज घुमाना है उसके ऊपर से। ओम सत्यंतवर्तेन परिषेंचामी। डावा हात हृदयावर आणि उजव्या हाताने देवाला प्रसादाचा वास द्यायचा आहे। देव खात नाही, वास घेतो फक्त, त्याच्या नावाने आपणच खाणार आहे। त्यामुळे त्याला समर्पित करून प्रसाद बनवून नंतर अन्नाचं भक्षण करावं असं आपल्या धर्माने सांगितलेलं आहे। तेव्हा डावा हात छातीवर, उजव्या हाताने देवाला वास द्या, किंवा जैसे कि भगवान को आप खिला रहे हो इस प्रकार दोनों तरीके से कर सकते हो। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। पली में पानी लीजिए और एक पली पानी आपके नीचे वाले थाली में छोड़ दीजिएगा। नैवेद्यमध्ये पानीयम समर्पयामी। किती सगळं शास्त्रपूर्वक सांगितलंय। घे एकदाच खा, नाही खा, मध्ये थोडं पाणी पी म्हणून पळीवर पाणी सोडलं। आता उरलेलं खा भगवान। फिर से एक बार पानी घुमाइए और बोलिए ओम सत्यंतवर्तेन परिषेंचामि, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। अब खाना हो गया, फिर एक बार पानी पीना है। एक पल सुंदरी माते कविरे वराभय करे ते तू दया सागरे माझा हेतु पुरे मनात न पुरे संदेह माझा हरे जिने पाप सरे बुद्धी विसरे ब्रह्मैकर्णी संचरे देई पूर्ण करे भवां बुद्धि करे ऐसे करावे करे अनाथासी अंबे नभो विसरूपो भवत्सागरी सांग कैसा करूपो अन्याय मी तुझे रे करूपो नको रेणुके दैन्य माझे करूपो मुक्ता फले कुंकुम पाड लागी संदेह तारा निकले विभाती श्रीमूल पीठा चलचूडिकाया नामे कवीरा शरणं प्रपद्ये सफे दुःखिताला नको दुःख उपो दिना बालकाला नको मोकलूपो हृदा रक्षी तू आपुल्या श्री भवानी ही प्रार्थना ऐको कैवल्यदानी सर्वे त्रस्तुतिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। शांति शांति। इस प्रकार पूजा में क्षम्यतां परमेश्वरी। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी। यत्पूजनं कृतं देवी परिपूर्णं तदस्तु मे। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ति पुण्याच तव दर्शनात्। सब लोग बोलेंगे, हाथ में अक्षर लेंगे। अनेन यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः विविध उपचार पूजनेन श्री महालक्ष्मी देवता प्रियता नमः। हाथ पर पानी डालिए, थाली में छोड़ दीजिए।
तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु। विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। फिर आचमंत्रिय जैसे पहले पानी पिया था। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। 3 बार पीना है, चौथा वाला थाली में छोड़ देना है। ओम गोविंदाय नमः। एक बार फिर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। वापस से आचमन करने का महत्वपूर्ण उपयोग ये है की इस प्रकार त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सगळ्यांनी आम्हाला महिला पौरोहित्यांना या ठिकाणी तुमच्याकडनं पूजा करून देण्याची जी संधी दिली त्यासाठी आम्ही मनपूर्वक आभारी आहोत तुमचे। आणि ह्याच पद्धतीनं कमी तिथं आम्ही या पद्धतीने आम्ही कार्य करत असतो। कुंकुमार्चन तुम्हाला नवरात्रात करायचं असेल, नवचंडीचा याग करायचा असेल, लक्ष्मीपूजन किंवा सत्यनारायण पूजा, सत्यांबा कथा इत्यादी सुद्धा लक्षात घ्या। कुठेही कुणाच्याही व्यवसायावर गदा आणणं हे आमचं काम नाही, पण जर कमी पडत असेल, कुणाची इच्छा ज्याला करायचं आहे त्या दृष्टीने आम्ही हे काम करतो। आणि कुणीही यजमान म्हणून करू शकतं। पती पत्नी, नुसते पती, नुसते पत्नी, ज्यांचे पती नाहीत अशा स्त्रीकडून सुद्धा आम्ही सगळ्या पूजा करवून घेतो। कारण मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला देवाची पूजा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो त्याला मिळावा। आणि चांगल्या पद्धतीनं हे मी काय करतोय, कशासाठी करतोय, त्यातनं मला काय मिळणार आहे हे यजमानाला कळावं म्हणूनसाठी आमचा हा उपक्रम आहे। त्याचबरोबर मंत्र म्हणत असताना जी ऊर्जा निर्माण होते त्यात स्पष्टता असेल, शुद्धता असेल तरच अगदी वैज्ञानिक युगात आपण जगतो। H2O म्हणजेच पाणी। जर हायड्रोजनचे 2च्या ऐवजी 3 कण घेतलं तर पाणी बनेल का? नाही बनणार। तसंच सगळे मंत्र हे ऊर्जा बनवणारे आहेत। मंत्र म्हणण्यात त्रुटी राहिली, शब्द गिळंकृत केले तर ऊर्जा निर्माण होत नाही, कदाचित नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता असते। म्हणून संधा घेऊन चांगल्या पद्धतीनं यजमानाचं भलं व्हावं या अर्थाने, आणि म्हणताना आपल्या शरीरातून ते जात आहे त्यामुळे आपल्यालाही पावित्र्य किंवा त्याचा थोडासा भाग बनता येतं, एवढ्याच अर्थाने आम्ही हे सगळं करत असतो। खूप एकदा मनापासून धन्यवाद की अशा सार्वजनिक ठिकाणी आम्हाला ही तुम्ही संधी उपलब्ध करून दिली, मनपूर्वक धन्यवाद। मला खूप छान वाटते की संभाजीनगरमध्ये पण आमचा एवढा म्हणजे तगडा लेडीज ग्रुप आहे जे म्हणजे आहे ना भैया तर म्हणजे खूप छान वाटतंय आज बघायला की सगळ्या रणरागिणी इथे छान पूजा करतायत। खूप छान। आमच्या सगळ्या जयस्वाल महिला संघटनाकडून आम्ही त्यांचे हार्दिक आभार मानतो। आणि 2 शब्द माझे सगळे भाऊ इथं बोलतील। एक शब्द कसं वाटलं प्रत्येक सर्वांना त्यांनी दिली व देवाचा उद्देश व संदेश पण आपल्याला दाखवला, जेणेकरून रोजच्या दैनंदिन जीवनात आपण त्या आसपासात करूया। आणि ताईचा खूप छान ग्रुप आहे। असंच सर्वांवर ताईबरोबर आले सर्वांच्या इथे असलेल्या सर्वांच्यावर लक्ष्मी माताची कृपा हमेशा बनी राहो अशी इच्छा व्यक्त करतो। जय जगदंबा। आजच्या या मंगल प्रसंगी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हा आमच्यासाठी एक नवीन उपक्रम होता आणि आम्हाला खरोखरच फार आनंद झाला। ताईंच्या या मंत्रोच्चाराने आमचे भवन पण जे आहे हे फार पवित्र झालेले आहे। धन्यवाद। हेलो, हमारे जो आज के दोनों महालक्ष्मी हैं उनका विशेष रूप से मैं आभार मानती हूँ। हमारे आशिमा जी, संजय भैया कृपया मंच पर आइए, और सीमा जी, सचिन आइए। यहाँ पे दोनों महालक्ष्मी आगे आएंगे। हो गया भैया? 1 मिनिट ताई तुम्ही खाली येऊन जा ना, इथे चेअरवरती सुजाता ताई इथे येऊन जा, म्हणजे मग वरती करत कुमकुम अर्चना के लिए आए हमारे सुजाता ताई और उनकी टीम को जयस्वाल महिला संगठन की तरफ से मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ। आपके हमेशा इसी तरीके से सहकार्य
लेना है और बॉलीवुड थीम में मतलब अभी जो भी क्या उसके रूल्स रेगुलेशन से भेजने वाले हैं उस हिसाब से एंट्रीज भी लेना है और बड़ा फिल्मी धमाका करना है हमें 19 तारीख को 19 जुलाई भानुदास ऑडिटोरियम 6 बजे। मैं भी जा रही हूँ।
APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक.